मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladkibahn.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट जाधव, मुक्काम पोस्ट मायनी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या 22 वर्षीय वयोगटातील महिलेच्या नावाने वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून अर्ज भरण्यात आले आहेत. सध्या परिस्थितीत पोर्टलवर एकूण 28 अर्जांची माहिती प्राप्त झाली आहे. एकूण किती अर्ज भरण्यात आले आहेत याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. काय आहे नेमकं प्रकार पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून सातारा येथील एकाने चक्क आपल्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रुपये लाटण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी नवी मुंबईतील खारघर मधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे. महामुनी यांचा अर्ज वारंवार भरूनही सबमिट होत नसल्याने तक्रार केली होती. याबाबत शोध घेतला असता महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्ह झाला असल्याचे समोर आले होते. मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ऍड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तर तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले. यानंतर ही तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली. या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून अर्जदार महिला व तिचा पती याच्या विरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेत सर्वोच्च स्तरावरील छाननीचे पालन केले जात आहे. संबंधित महिलेच्या खात्यात केवळ 3000 रुपये जमा झाले आहेत. या योजनेचे दररोज परीक्षण होत असते.